असणारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची हा पालखीचा रथ आहे. आपण बघू शकता हा रथ जो आहे तो भक्तनिवास या ठिकाणी ठेवलेला आहे. भक्तनिवास जे आहे ते माऊलींच्या मंदिरापासून अवघ्या 3 मिनिटावर आहे आणि इथे एक सुंदर व्यवस्था पण आहे. एक लक्षात ठेवा आपल्याला की फक्त इथे गाड्या पार्किंग होऊ शकत नाही. तुमच्या ह्या ते संस्थांच्या गाड्या आहेत, मात्र इथे शक्य झालं तरच टू व्हीलरला अलाउड आहे. टू व्हीलर मात्र इथे रांगेत काढावे लागतात. मात्र इथे जे भक्तनिवास आहे आपण बघू शकतो इथे ही 2 माळ्याची साधारणतः बिल्डिंग आहे आणि इथे हे बघा इथे लिहिलं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी भक्तनिवास कार्यालय आळंदी देवाची आणि इथे 300 रुपयामध्ये 2 माणसं साधारणतः राहू शकतात. त्यांना 2 कॉट दिलेले आहेत, भक्तनिवास दिलं आहे आणि माऊली भक्तांसाठी सेवा मूल्य दिलं आहे 300 रुपये. आलं लक्षात. आणि इथून मंदिर जे आहे ते आपलं जे मंदिर आहे ते आपण इथून बाहेर आलो आपल्या लक्षात येईल. तिथे हे जे मंदिर असतं पितळी गणपतीचं मंदिर आहे. पितळी गणपती आपण त्याला पितळी गणपती असं काही लोक म्हणतात अर्थात पण म्हणतो म्हटलं. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आता जाणं दाखवलं आहे तुम्हाला इथे बाहेर इथून समोरून फक्त इथून मला वाटते अंदाजे एक 70-75 किंवा 72 पावलं चालत गेलं तर इथून आपण माऊलींचं हे जे स्थान आहे ते आपण बघू शकतो. इथे गणपती मंदिर आहे, माऊलींचं इथे महागणपती मंदिर आहे आणि इथून बघा संजीवनी माऊलींचं ज्ञानेश्वर महाराजांचं माऊलींचं संजीवनी समाधी मंदिर आहे. एवढ्या जवळ हे आहे आणि इथून हे बघा हे भक्तनिवास आहे, बरोबर आहे. आणि इथे बघा बाजूला सांबर नावाचं हॉटेल आहे आलं ना. आणि हा मुख्य रस्ता आहे आणि आपण येतो तो हा एक रस्ता मुख्य रस्ता आहे. आपण आनंदाने येतो तो इथे श्रीहरी पण इथे मंगल कार्यालय भक्तनिवास आहे. श्रीहरी पण आरफळकर माऊली जे आहेत बाबा त्यांचं आहे आलं ना. आपण ही व्यवस्था पण घेऊ शकतो.